युवा प्रारंभ न्यूज महाराष्ट्र राज्यमध्ये आपले स्वागत आहे। विट्याच्या शिवाजी चौकात आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळामध्ये जागा निश्चित झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह विजयाचा उत्सव साजरा केला। भाजप कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की उद्या सुमारे 5 वाजता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे। याशिवाय सांगली जिल्ह्यातून माननीय आदरणीय गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे। खानापूर तालुक्यातून या उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते। विट्याच्या शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि जल्लोष साजरा केला। हे दृश्य भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये खूपच उत्साह आणि आशा निर्माण करणारे होते। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी। माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय असो। आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महायुतीतर्फे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्र फडणवीसांचं नाव निवडून आल्यामुळं आम्ही आनंदात साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविद्याला महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मताधिक्य दूर केलं म्हणून फडणवीसांचं नाव आनंदापर्यंत सर्वजण जमा होऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ, भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र भाऊ फडणवीस यांची विधिमंडळाच्या त्याचा जन्म आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने काम करतो। खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असावेत। मध्यवर्तीच्या काळामध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांची काय दळभद्री युती महाराष्ट्राला बघितली, त्या महाविकास आघाडीला या महाराष्ट्रातील जनतेने खऱ्या अर्थानं फूटबाजी दिली। पुण्याचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक ऐतिहासिक क्षण उद्या संपन्न होते। उद्या 5 वाजता सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे आपल्या हातात घेत आहेत। महाराष्ट्राचा विकास हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे। त्याच पद्धतीने या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि या सांगली जिल्ह्याच्या तमाम जनतेला विकास करण्याचा विकास पुरुष म्हणून त्यांना या जगच्या दुष्काळी असणाऱ्या या भागातनं मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिलं। ते आमचे नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळावं की जेणेकरून सांगली जिल्ह्याचा हा कायमचा दुष्काळ हटवावा, इथल्या बेरोजगारांना हाताला काम मिळावं, इथल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवावे ही महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की आमदार गोपीचंद पडळकरांना मंत्री कॅबिनेट मंत्री करावं। सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीची आमदारांची बैठक झाली। त्यामध्ये माननीय आमचे नेते लाडके नेते पाटलाचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांची नेतेपदी व मुख्यमंत्री निवड झाली। त्याबद्दल आज आम्ही आमचा सर्व खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व विकास एकत्र आम्ही इथं विजय साजरा केला आहे शिवाजी चौकामध्ये। कारण पाठीमागे 2.5 वर्षात भाजपला मला त्रास झाला आहे राजकारण करत असताना। त्यामुळे आज इतकी लोक एवढी खुश आहेत की आत्ता त्यांनी विजयाची गोष्ट चालू केली आहे।